नमस्कार मंडळी, स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण महिनाभर टिकणारी रसरशीत अशी कैरीची लोणची बनवत आहे। तर लोणची बनवण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराच्या कैरी घेतलेल्या आहे। कैरी अगोदर स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतर कट करून घेतलेल्या आहे। कट केल्यानंतर कैरीच्या आतील बी काढून टाकायची आणि त्यानंतर कैरीच्या अशा मध्यम आकाराच्या फोडी कट करून घ्यायच्या। आता कट केलेल्या फोडी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायच्या आणि त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची। कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा सोप आणि पाव चमचा मेथी दाणा टाकून घ्यायचा। मोहरी, सोप आणि मेथी दाणा तेलामध्ये मिक्स करून मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचे। मिनिटभर परतून झाल्यानंतर आपल्याला या फोडणीमध्ये कट केलेल्या कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या आणि या कैरीच्या फोडणीमध्ये मिक्स करून आपल्याला ह्या कैरीच्या फोडी 1 मिनिट परतून घ्यायच्या, म्हणजे फोडणीचा वास या कैरींना छान लागला जातो। तर या ठिकाणी कैरीच्या फोडी मिनिटभर परतून झाल्या आहे। आता या फोडीमध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकलेले मसाले या कैरीच्या फोडींमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि परत 1 ते 2 मिनिटं ह्या कैरीच्या फोडी परतून घ्यायच्या आहे। तर या ठिकाणी 2 मिनिटं ह्या फोडी परतून घेतलेल्या आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून गूळ टाकून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं। आता गूळ आणि मीठ या कैरीच्या फोडीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी गूळ कैरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। तर इथे आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि कढईवर 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं। 3 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि बघू शकता की गूळ थोडा वितळलेला आहे। तर लोणची आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायची आणि मिक्स करून झाल्यानंतर परत या कढईवरती 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं। 3 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आणि परत एकदा लोणची मिक्स करून घ्यायची। तर या ठिकाणी बघू शकाल की गूळ आता पूर्णपणे वितळलेला आहे, पण आपली कैरी आहे ती अजून सॉफ्ट झालेली नाही। तर आपल्याला ही लोणची अजून शिजवून घ्यायची आहे। तर त्यासाठी परत कढईवरती झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटं लोणची शिजवून घ्यायची। तर 4 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आणि 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकाल की लोणची आता अगोदरच्यापेक्षा घट्ट झालेली आहे। लोणचीला मस्त छान रंगसुद्धा आलेला आहे। आता या लोणचीतील कैरी सॉफ्ट झालेली आहे की नाही ते बघायचं आहे। तर चमच्यावरती कैरीची फोड घ्यायची आणि चमच्याने दाबून बघायची। तर बघू शकता कैरी आता छान सॉफ्ट शिजलेली आहे, म्हणजे आपली कैरीची लोणची आता तयार झालेली आहे। तर या ठिकाणी गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मस्त रसरशीत तयार झालेली ही कैरीची लोणची एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघू शकता खूप मस्त रसरशीत अशी कैरीची लोणची तयार झालेली आहे। अशी लोणची तयार झाल्यानंतर तुम्ही 1 महिनाभर वापरू शकता। फक्त ही लोणची आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे। चवीला खूप छान अशी ही लोणची लागते। तर माझ्या पद्धतीने अशी लोणची तुम्ही नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।